लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा पुनरुच्चार केला। तर देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले। तर लाडकी बहीण योजनेचं श्रेय अजित पवारांचं आहे असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलंय। त्याही वेळेस लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, अमक केलं तमक केलं, पण त्यांना काही त्यांचं चालू दिलं नाही। त्यांनी खोडा घातला, पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोडा दाखवला आणि विधानसभेतून हद्दपार करून टाकला। काही लोक म्हणाले आता यांना मोठा विजय मिळाला, आता हे भाजपवाले विजय मिळाल्याबरोबर लाडकी बहीण योजना बंद करतील। माझ्या लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना सुरूच राहील। लाडक्या बहिणीची योजना ही आणताना अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे। आज ही योजना यशस्वीपणाने सुरू आहे। आदरणीय मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादा असतील, हे दोन्ही नेते चांगल्या पद्धतीने त्यामध्ये काम करताना पाहतोय। परंतु खऱ्या अर्थानं राज्याची तिजोरी सांभाळायचं काम जर कोण करतं ते आदरणीय अजितदादा करतात।